श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नावाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हिनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 17. विषय वैराग्य आणि अंतर्मुक्ती. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे विषयावरील आसक्ती कमी करणे. हे माझे ही भावना सोडणे. संसारात राहूनही त्यात न अडकणे. समर्थ सांगतात, वैराग्याशिवाय मन मुक्त होत नाही. वैराग्य का आवश्यक आहे? मन शांत करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, आत्मज्ञानासाठी. एक उदाहरण. कमळ पाण्यात असते पण पाण्याने भिजत नाही. तसेच साधक संसारात राहतो पण त्यात अडकत नाही. आसक्तीचे परिणाम भीती निर्माण होते, दुःख वाढते, मन अस्थिर होते.
खरे वैराग्य आणि खोटे वैराग्य. घर सोडणे म्हणजे वैराग्य नाही, मनातील आसक्ती सोडणे म्हणजे खरे वैराग्य. वैराग्य कसे वाढवावे? समर्थ सांगतात, नश्वरता समजून घ्या, विवेक वापरा, अपेक्षा कमी करा, आत्मचिंतन करा. साधना आणि वैराग्य. ध्यान, नामस्मरण, सत्संग या गोष्टींमुळे वैराग्य दृढ होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संसारात राहूनही वैराग्याचा आदर्श दिला. एक साधा दृष्टांत. हात उघडा ठेवला तर वस्तू सहज राहते, घट्ट पकडली तर ताण निर्माण होतो. तसेच अति आसक्ती दुःख निर्माण करते. अंतिम सार. समास 11 दशक 17 आपल्याला सांगते, वैराग्य ठेवा, आसक्ती कमी करा, विवेक वापरा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 18. विषय आत्मस्वरूप आणि त्याची अनुभूती. आत्मस्वरूप म्हणजे काय? आत्मस्वरूप म्हणजे आपले खरे अस्तित्व, जे जन्मत नाही आणि मरत नाही. शाश्वत, शांत आणि प्रकाश स्वरूप तत्व. समर्थ सांगतात, आत्मा हा नित्य, शुद्ध आणि पूर्ण आहे. आपण आत्मस्वरूप विसरतो कसे? देहबुद्धीमुळे, मायेच्या प्रभावामुळे, विषयांमध्ये अडकून. एक उदाहरण. ढगांमुळे सूर्य दिसत नाही, पण सूर्य तिथेच असतो. तसेच अज्ञानामुळे आत्मस्वरूप दिसत नाही, पण ते सदैव असते. आत्मज्ञानाचे फायदे. भीती नाहीशी होते, दुःख कमी होते, मन स्थिर होते, मुक्तीचा अनुभव येतो. आत्मस्वरूप कसे ओळखावे? समर्थ सांगतात, मी कोण हा विचार करा, अंतर्मुख व्हा, विवेक वापरा, सत्संग करा. साधना आणि आत्मानुभव. ध्यान, मौन, नामस्मरण, आत्मचिंतन या गोष्टींमुळे आत्मानुभूती होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी आत्मस्वरूप अनुभवून लोकांना मार्ग दाखवला. एक साधा दृष्टांत. आरशावरची धूळ काढली तर चेहरा स्पष्ट दिसतो. तसेच मन शुद्ध झाले तर आत्मस्वरूप प्रकट होते. अंतिम सार. समास 11 दशक 18 आपल्याला सांगते, आत्मस्वरूप ओळखा, अज्ञान दूर करा, अंतर्मुख व्हा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदमय होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.